श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु श्री रामचंद्राय नमः। मग अष्टभैरव गण अवश्य म्हणून करीती कमला, विमाने प्रत्यक्ष घेऊन शस्त्रास्त्रादिकी उतरले। त्या अध्यायामध्ये आपण ऐकलेलं आहे की वीरभद्र हे तिकडे पण कसं कालच्या अध्यायामध्ये आपण ऐकलेलं आहे की सूर्यदेव वीरभद्राकडे गेले आणि गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा नवनाथानं गोरक्षनाथानं सांगितलंय की मच्छिंद्रनाथाचे जे काय शरीर आहे, देह आहे, ते देऊन टाका। त्यावेळेस वीरभद्रानं काय त्या ठिकाणी ऐकलं नाही आणि नाही ऐकल्यानंतर मग युद्धासाठी तो तयार झाला। मग सूर्यदेवाने सांगितलं होतं की तुम्ही ह्या स्वर्गामध्ये काय युद्ध करू नका, ह्या कैलास भूमीवर काय युद्ध करू नका। तुम्हाला जर जायचं असेल तर युद्ध जर करायचं असेल तर खाली पृथ्वीवर जा, आणि जर तुम्ही इथं युद्ध करताल तर त्याच्यामुळं ह्या कैलासाचा नाश होईल, कैलासाला हानी पोहोचल आणि ते काय भगवान शंकराला पटणार नाही आणि त्याच्यामुळं भगवान शंकर क्रोधित होतील आणि मग नंतर पुढे तुम्हाला त्रास होईल म्हणून सांगितलं। आणि त्यानंतर मग वीरभद्राने काय केलं की अष्टभैरव अष्टकली काय सगळे जी काही गण फेनची होते सगळे त्यांना सर्वांना विमानामध्ये बसवलं आणि ते जमिनीवर उतरलेले आहे। 72 कोटी 84 लक्ष येताची देखे नाथ गोरक्षा, मग चौरंगी ते बोले प्रत्यक्ष सावध होई मम वत्सा। तर मग हे विमान त्या ठिकाणी जमिनीवर खाली उतरलं तर 72 कोटी 84 लक्ष असे ही सगळं सैन्य त्या ठिकाणी उतरलं। त्यावेळेस गोरक्षनाथ चौरंगीनाथाला म्हणले बघ ते आता समोर किती सैन्य आलंय, उतरले, तू दक्ष राहा, तू सावध राहा, असं आदेश त्या गोरक्षनाथानं चौरंगीनाथाला दिला। आसो शिव गण येताची मही, लोटते झाले शस्त्र प्रवाही, ते गोरक्ष पाहून त्या समयी वज्रास्त्र निर्मिले। तर मग या ठिकाणी काय झालं, त्याने विमानातनं खाली उतरल्या युद्धाची तयारी पूर्ण करून आली होती। शस्त्र सगळे अस्त्र काय जे असेल ते आपापल्या हाताने घेऊन आले आणि जमिनीवर खाली विमान उतरल्या खाली त्यांनी काय केलं, ह्यांच्यावर आता शस्त्रास्त्राचा मारा करायचा हे गोरक्षनाथानं ओळखले। मग त्यांनी गोरक्षनाथानं त्या ठिकाणी काय केलं, वज्रास्त्राचं त्या ठिकाणी विभूती मंत्र जपून त्या ठिकाणी वज्रास्त्र निर्माण केलं आणि आपलं संरक्षण त्या वज्रास्त्राला करायला लागलेलं आहे। वज्रास्त्र पातले लवण लागता, सहस्त्र वेळा भवते फिरता, तेने शिवगणाचे शर समस्त अंगी लिप्त न होती। तर मग ह्या वज्रास्त्रामुळे काय झालं की ह्या सैन्यानं वीरभद्राच्या सैन्याने गणाने जी काय अस्त्र शस्त्र जी काय ह्याच्या अंगावरती सोडली होती गोरक्षनाथाच्या आणि चौरंगीनाथाच्या, परंतु त्या वज्रास्त्रामुळं ही सगळे त्या ठिकाणी अडकून पडले शस्त्र त्या गोरक्षनाथापर्यंत आणि चौरंगीनाथापर्यंत काही ती शस्त्र येत नव्हती असं या ठिकाणी सांगितलं। ते पाहुनी सकळ शिवगण योजिती अपार अस्त्रां कारण, तितुक्याही अस्त्र उभय जन लक्षा धरून उडविती। तर मग त्या ठिकाणी काय झालं, ही त्या शिवगणाने बघितल्यानंतर मग त्यांनी अनेक शस्त्रास्त्राचा प्रयोग करायला चालू केलं, परंतु ते सगळं शस्त्रास्त्र हे गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ एका मंत्रच्या युवतीने आणि मंत्र जपून सगळे मुरून टाकत होते। असं त्यांचं युद्ध। अग्निअस्त्र धूमास्त्र त्यावरी प्रेरिती वातास्त्र, वातवस्त्रवरी वरगास्त्र प्रेरित झाले शिवगण, काळास्त्र आणि वज्रास्त्र महाकठीण स्पर्शास्त्र, तयावरी दानवास्त्र प्रलय करीत आगळा, ते पाहुनी गोरक्षनाथ प्रेरिता झाला जलदास्त्र, तया मागे पर्वतास्त्र लागोपाठ करीत असे, तया मागे खगेंद्रास्त्र, तया मागे संजीवनी अस्त्र, तया मागे फेरी इंद्रास्त्र, ते जावनी झगटले विभक्त अस्त्र देवास्त्र कठीण, ती झगटती त्वरे करून ऐशे अस्त्र परिपूर्ण, गणास्त्र ते भंगिती, त्यात काय करी चौरंगीनाथ हाळूच मोहनास्त्र प्रेरित, ते संचरुणी घन हृदयात मग पिसाटपणे मिरवती। तर मग या ठिकाणी काय झालं
ह्याने एकमेकावर कुणी पर्वतास्त्र सोडले की वज्रास्त्र, वज्रास्त्र सोडले की पर्जन्यास्त्र, पर्जन्यास्त्र, आग्नेयास्त्र सोडले की पर्जन्यास्त्र, म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध जे काय असेल की नागास्त्र सोडलं तर गरुडास्त्र सोडायचं, म्हणजे त्या त्या ठिकाणी ज्या त्या अस्त्राचा उपचार ह्यांनी केला. परंतु काय झालं, त्या ठिकाणी हे एकमेकावर अस्त्र आदळत होती. परंतु या ठिकाणी चौरंगीनाथाने काय केलं, हळूच मोहिनी अस्त्र सोडलं आणि मोहिनी अस्त्र सोडल्यामुळं काय झालं, हे जे वीरभद्राचं सैन्य होतं त्यांच्या अंगात ह्या मोहिनी अस्त्रानं संचार केला. त्याच्यामुळं काय झालं, ते त्या ठिकाणी मोहमाया पासून अडकले आणि त्यांना त्या ठिकाणी भ्रांती निर्माण झाली आणि त्या भ्रांती निर्माण झाल्यामुळं ते सैरा वैरा इकडं तिकडं पळू लागलेले आहे. सर्वासी नाही देह भान, तेने न कळे आले कोण कार्य लागून, पिशाच व्रती भ्रमती रानू रान, व्यर्थ फिरते झाले. तर मग या मोहिनी अस्त्रामुळे काय झालं की त्यांची भ्रांती म्हणजे त्यांची बुद्धीच राहिली नाही. त्याच्यामुळं ते काय केलं, आपण कोण आहोत, आपण कुठून आलो, कशा पायी आलो, काय करतोय, काय ह्याचं काय भान त्या सैन्याला राहिलं नाही. त्याच्यामुळं ती पिशाच्या सारखं म्हणजे भूतासारखं इकडं तिकडं इकडं तिकडं ती फिरू लागलेली आहे. त्यात अनिक चौरंगी नाथ, प्रेळी प्रलय काळीचा वात, तेने गण समस्त वायू चक्री पडियले. मग नंतर पुन्हा चौरंगीनाथाने काय केलं, हे मोहिनी अस्त्र तर सोडलं, त्यांची तशी दुर्दशा झाली आणि त्यात पुन्हा म्हणजे वायू अस्त्र सोडलं. वायू अस्त्र सोडल्यामुळे काय झालं, ती सगळे उडून गेले गण आणि ती वाऱ्यानं सगळे त्या ठिकाणी आकाशामध्ये गरागरा गरागरा फिरू लागले. तो वीरभद्र मागुनी चामुंडे सहित युद्धा लागी आला त्वरित, परी शिवगण पाहुणे अव्यवस्थित परमचिती क्षोभला. मग या ठिकाणी काय झालं, ही पुढच्या गणाची अवस्था अशी झाली. मग मागून वीरभद्र आला. वीरभद्र आला म्हणजे 84 दक्ष योगिनी असे हे त्याचे सैन्य सहित तो वीरभद्र आलेला आहे. आणि त्यानं ज्यावेळेस ह्या शिवगणाची अशी अवस्था पाहिली त्यावेळेस त्या वीरभद्राला अत्यंत क्रोध आला, अत्यंत राग आला. आल्यामुळं काय त्या ठिकाणी तो आता काय करणार आहे. ते पाहुणी चौरंगीनाथ, रती अस्त्र प्रेरित त्वरित, तेने कामास्त्र त्वरे निश्चित, मूर्छित होऊनी पडियले. यावरी दुसरे चौरंगीनाथ, दशासुरास्त्र प्रेरित, ते पाहुनी नाभिसुत, झड झडोनी पळत असे, चित्ती म्हणे नव्हे बरवे, वेद हरतील आता सर्व, शंकासुर प्रतापर्णव, पुन्हा उदय आला असे, आईसा विचार करून म्हणी, ब्रह्मास्त्र दवडिले अदृश्यपणे, पुढे कामिनी अस्त्र चौरंग मुनी, प्रेरिता झाला लवला आहे. ते पाहुनी कार्तिकास्त्र, पळवणी लपवी मुखपात्र, परी चौरंगीचे पंचजन्य अस्त्र, प्रलया लागी मिरविले. मग या ठिकाणी काय केलं, तर ह्या वीरभद्रानं कार्तिक अस्त्र सोडलं. कार्तिक स्वामीचं अस्त्र म्हणजे ते अस्त्र सोडल्यानंतर ह्या चौरंगीनाथानं काय केलं, कामिनी अस्त्र सोडलं. तर कामिनी अस्त्र का सोडलं, तर कार्तिक स्वामी म्हणजे ब्रह्मचारी आहे, त्यांनी काही लग्न केलेलं नव्हतं, काय नाही. मग त्यांना पळविण्यासाठी ह्याने कामिनी अस्त्र सोडलं. आणि मग त्या सर्व बायका ज्यावेळेस ह्या कार्तिक अस्त्रानं पाहिल्या त्यावेळेस ती कार्तिक अस्त्र त्या ठिकाणी अदृश्य होऊन निघून गेलेलं आहे. ते पाहुनिया भद्र जाती, मत्स्यास्त्र योजिले परत निकुती, तेने करुणी तदत्र शांती, अदृश्यते मिरवले, परिपरम कोपणी तपोबाळ, तीव्रास्त्र योजली तात्काळ, संजीवनी योजनी सबळ, सकळ दानवा उठविले. तर मग या ठिकाणी काय झालं, त्यांनी दानव अस्त्र सोडलं. सोडल्यानंतर मग ती ह्याने इकडून संजीवनी अस्त्र सोडलं. संजीवनी अस्त्र सोडल्यामुळे काय झालं, जे दानव मेलेले होते ते सर्व दानव पुन्हा जीवन झालेले आहेत आणि झाल्यामुळे मग पुढे काय झाले, ते दानव म्हणाल कोण कोण, त्रिपुर सुंदराक्ष मृदू मान्य, महिषासुर जालंधर प्राज्ञ, काळ यवन आगबक. तर मग या ठिकाणी ते दानव म्हणजे राक्षस म्हणजे कोण होते, तर हे सगळे बलाढ्य, जालिंदर, कालयवन, पुन्हा तुमचा महिषासूर, आगाबक, बकासूर, अमुखी जे काय जे होते असे मोठे मोठे जे राक्षस होऊन गेले होते, ज्यांना ह्या देवाला सुद्धा अवतार घेऊन त्यांना मारायची पाळी आली, ते सर्व दानव आता परत या ठिकाणी जीवन झाले म्हणून सांगतात. हिरण्याक्ष हिरण्य कश्यप सहित, मुचकुंद बळी वक्रदंत, रावण इंद्रजित कुंभकर्ण, त्यात सिंहनाद करिता ती. बघा आता ही 10 अवतार घ्यावा लागले परमेश्वराला. ती सगळे राष्ट्र
हिरण्यकश्यप आणि पुन्हा रावण कुंभकर्ण ही जे काय म्हणजे सगळीच आहे ते की सर्व त्या ठिकाणी जीवन झालेले आहेत अशी अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. मग नंतर पुढं काय ऐसे सबळ राक्षस उठता विमान यानी सुरवर असता अति भय मानून चित्ता विमानाते पळविती. मग आता ही जे मोठे मोठे गाजलेले पूर्वीचे जे राक्षस आहेत ज्यांना देवाला अवतार घ्यावा लागला की ही राक्षस मारण्यासाठी आणि ती इतकी एक एक राक्षस मारण्यासाठी देवाला अवतार घ्यावा आणि आता ही एकाच वेळेस ही इतके राक्षस त्या ठिकाणी जीवन झालेले बघितल्यावर देव विमानातनं बघत होते. ते देव म्हणले आता काय खरं नाही ह्या पृथ्वीतलाचा काय होती नियम नाही म्हणले म्हणून ते आपापली विमानं घेऊन वर स्वर्गाकडे पळू लागलेले आहे. कायचे युद्ध कायचे पाहणे पळती सुर भयभीत होऊन 33 कोटी देवता कारण चिंता पर व्यापिली. तर मग या 33 कोटी देवाला चिंता लागून राहिली की आता म्हणले एक जर राक्षस जर ही झाला तर आपण देवाला किती विनवणी केली पुन्हा त्या देवाला अवतार घ्यावा लागला अवतार घेऊन पुन्हा ती मारायची पाळी रावणासाठी कितीतरी त्रास सोसावा लागला. आता एका रावणासाठी जर एवढा त्रास सोसावा लागतोय अवतार घ्यावा लागतोय तर ही सगळी राक्षस एकाच टायमाला जीवन झाली ती तर आता काय करावं आणि काय नाही अशी परिस्थिती या 33 कोटी देवाची झालेली आहे. मने रावणे बंदी घातले ते दाशरथी रामे सोडविले आता दैन्य भोगून आले दुःख पर येधवा. तर मग म्हणले ह्या 10 कोणी रावणानं सगळ्या देवाला बंदिस्त केलं आणि त्याच्यासाठी श्रीरामचंद्राचा अवतार झाला आणि त्यांनी 14 वर्षे वनवास घेऊन पुन्हा ही करून कसं तरी आपल्याला आता सोडवणूक केली मोकळीक केली तोपर्यंत आता ही पुढचं युग आले तर आले नुसता रावणच नाही आता ही सगळी जीवन झाली ती आता काय होणार पुढे आणि काय नाही अशी अवस्था इतक्या चिंताग्रांत ती 33 कोटी देव झालेले ऐसे होनी भयभीत कंपे व्यापिले ते समजता असो सुरवर जाऊनी वैकुंठात निवेदिती श्री हरीशी. मग इतके घाबरले 33 कोटी देव की एका रावणासाठी त्याचं स्तवन करायला विष्णूच्या तिकडं गेलेले होते. आता ही इतकी राक्षस जीवन झाले ते म्हणल्यानंतर तर ती पळतच सुटले आणि वैकुंठामध्ये गेले आणि वैकुंठामध्ये विष्णूची ती स्तुती करू लागलेली आहे. मग तो दयाळ चक्रपाणी आईशी आहे कोणी सुरवर वाणी मने भोग आला परतुनी दानव अवतार दीक्षे कारणे. तर ही पळत आल्यावर मग त्या देवाने विचारलं विष्णू देवानी की बाबा काय झाले काय नाही तर म्हणले काय नाही आता म्हणले काय खरंच राहिलेलं नाही म्हणले आपल्या नशिबाला आमच्या नशिबाला मोठा भोग आलाय म्हणले एका रावणानं आम्हाला कैद केलं होतं आता म्हणजे इतकी ही झाली ती आता काय होईल आणि काय नाही. आता मग ती विष्णू भगवान म्हणाले की काय झाले मला नेमकं ती तरी सांगा असं त्या ठिकाणी घडलेलं आहे. मग तो परमादच कोण चित्ती शिवपाचारीला सुरवरण हाती बैसवणी स्वसंगती विचित्र करणी निरोपिली. तर मग या ठिकाणी काय केलं की नुसतं म्हणजे त्याने पुन्हा शंकर भगवानाला बी त्या ठिकाणी हे केलं त्यांची बी स्तुती केली त्यांना बी म्हणजे आठवण केल्यामुळे तिथं आलेले आहे आणि ती दोघांना पुढे हे सर्व 33 कोटी देव विचित्र करणी झालेली आहे. मग ती सगळी कथा आता ते सांगू लागलेली आहे. मने गोरक्ष केले अनुचित पुन्हा उठविले दानव समजता आता दानव तरी सतळ प्रति मही सकळ नेतील की. मग त्यांनी सांगितलं की बाबा ह्या वीरभद्राचा आणि गोरक्षाचं युद्ध चालू आहे आणि त्या युद्धामध्ये काय झालं तर ह्या गोरक्षाने सगळे पूर्वीचे जेवढे मोठे मोठे दानव जे होते त्यांना उठविलेलं आहे आणि त्यांना सजीव केले जिवंत केले म्हणून म्हणले आमची आता ही अशी भयभीत अवस्था झालेली आहे म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलो अशी कथा ही 33 कोटी देव त्या दोघांना सांगू लागले. अरे एक दानवासाठी आपण मारवया झालो कष्टी कल्पावरी अवतार जेटी धरोनिया भिडलो की. तर मग ही देव म्हणाले एका राक्षसाला मारण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून किती कष्ट घेतलं की त्या ह्या रामाच्या म्हणजे रावणाला मारण्यासाठी तुम्हाला अवतार घ्यावा लागला वानर रूपात म्हणजे आम्हाला यावं लागलं ह्या खाली कितीतरी त्रास सगळ्याला सहन झालाय म्हणले आणि पुन्हा आता ही एका रावणासाठी आपण इतकं कष्ट घेतलं कल्पांपर्यंत सगळा अवतार आपण घेत आलोय आणि आता तर हे म्हणले सगळे एकदम जीवन झाले आता ह्याची कशी करणी करावी ह्याच्यावर काय उपचार करावा अशी भीती त्यांच्या मनात झालेली आहे. आता तरी कैसे करावे निवटी कैलासा सकळ दानवा आहा मूर्ख तो वीरभद्रावा व्यर्थ दोषी मिरवला. तर मग ते देव म्हणू लागले की हा वीरभद्र मूर्ख आहे
आणि त्यानं ह्या ह्या गोरक्षनाथाच्या नादी लागायला नाही पाहिजे होतं, त्याच्याबरोबर युद्ध काढलं होतं. आता म्हणजे कैलासाची सुरदुर्दान होईल आणि काय ह्या वीरभद्राच्या मूर्खपणामुळं सगळ्यात वाटळ होईल असं हे देव त्या ठिकाणी म्हणू लागले. अरे एका राक्षसा लागी आम्ही श्रमलो बहुत प्रसंगी अवतार घेऊन ये नाना रंगी हनन केले तयांचे. तर म्हणले एका राक्षसासाठी आम्ही सगळ्यांनी अवतार घेतला, त्याच्यासाठी कष्ट केलं, त्याच्यासाठी पुन्हा मग त्या राक्षसाचा नायनाट केला, नष्ट केले. अशी परिस्थिती प्रत्येक अवतारामध्ये आम्ही घेतली. आणि आता ही तर सगळं ह्याच्यात झाल्यानंतर ह्या वीरभद्रामुळं आता ही आमची दशा काय होती असं ते देव त्या ठिकाणी म्हणू लागले. आता तरी कृपा करून अदृश्य करी दानवा कारण येरी म्हणे गुरु सेवा आणून द्यावे आधी मज लागी. तर मग हे गोरक्षपाशी याच्यापाशी आल्यानंतर त्यांनी देवाने विनवणी केली त्यांची, तर की बाबा हे आता युद्ध जे आहे ती बंद करा. तर त्यावेळेस ती म्हणला फक्त मला काय नाही, युद्धाचा विषय नाही, ही राक्षसापेक्षा मी सगळी ही करून टाकतो, परंतु माझ्या जी गुरुचं शरीर आहे ती शरीर माझ्या जी आहे देह आहे तो देह माझ्याकडे आणून द्यावा असा हा गोरक्षनाथ त्या ठिकाणी म्हणू लागलाय. मग शिवे बोलावली चामुंडेसी मचिंद्र शेवाते आणविले महिसी म्हणे घेईबा आणि राक्षसाशी शांत दृष्टी दावी का. तर मग ह्या महादेवाला असं म्हटल्यानंतर मग महादेवानं योगिनीला बोलवलं आणि म्हणले ती जे काय मच्छिंद्रनाथाचं जे शरीर आहे ती शरीर घेऊन या. मग त्या ठिकाणी मग ह्या गोरक्षनाथानं पुन्हा त्या राक्षसाला महादेवानं सांगितले की बाबा तू ही राक्षस सगळी संपवून टाक, त्याचं मंत्रानं ही कर. त्यावेळेस मग शरीर आणून द्यायचं त्यांनी सांगितल्यानंतर मग पुढे गोरक्षनाथानं काय केलेलं आहे. या परी गोरक्ष म्हणे त्याते दानव नव्हे तर अस्त्र व्यक्त संजीवनी प्रयोग देहस्थित दानव उदया पावले. तर त्यावेळेस मग हे गोरक्षनाथ म्हणले ह्याचा काय अवतार नाही, ही म्हणले ह्यानं तयार झाले ह्या मंत्रानं, आणि हे मंत्र म्हणजे दानव मंत्र म्हटल्यामुळे ही तयार झालेले आहेत, ह्याचा काय अवतार नाही असं हे महादेवाला गोरक्षनाथ म्हणू लागले. तरी अवतार घेऊन पुन्हा योजन कंदन नाही तरी वीरभद्राची आस्था सोडून द्यावी लागेल तुम्हा ते. गोरक्षनाथानं काय सांगितलं की म्हणले हे तुम्हाला अवतार परत घ्यावा लागेल आणि या परत अवतार घेतल्यानंतरच तुम्ही ह्याचं नायनाट करू शकता, नाहीतर मग म्हणले काय होईल मी करतो म्हणले, पण तुम्ही त्या वीरभद्राची आशा धरू नका. कारण का तर ह्या दानवाला जर मी मारायला गेलो तर तुमचा तिथे वीरभद्र सुद्धा संपणार आहे, मग तुम्ही त्या वीरभद्राची आशा करू नका. जर ह्या दोन्हीपैकी कुठलं बी एक करा असा हा गोरक्षनाथ महादेवाला म्हणू लागलाय. यावरी बोले भाल दृष्टी येर पोर नाही म्हणे पोटी परिनाथ राक्षस चेटी दुःख देतील आम्हा ते. काय म्हणले यावरी बोले भाल दृष्टी येर पोर नाही म्हणे पोटी परिनाथ राक्षस चेटी दुःख देतील आम्हा ते. मग महादेवाने विचार केला की इतक्या राक्षसासाठी अवतार घ्यायचा, त्याला सगळं संपवायचं, त्याच्यापेक्षा काय म्हणले हे आमचं एक पोरग गेलं तर गेलं म्हणले, पण आम्हाला तरी आनंद होईल सुख राहील असं ह्या महादेवाने त्या ठिकाणी विचार केला. एक मधुदैत्य माझला त्याने पळविले रानोराणी आम्हाला शेवटी एकादशीने त्याला मृत्युमुखी पाठविले. तर त्या म्हणले मग तू काही दैत्य जो माजला होता त्यानं आम्हाला रानोरान फिरविलं, रानोरान त्यासाठी आम्हाला भटकायची पाळी आली, त्यानं किती आम्हाला त्रास दिला आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला मारलं. तर ही असं पहिल्यापासून जी कशी ह्या राक्षसाला मारले ते हे आपलं महादेव त्या ठिकाणी सांगू लागले. आयसे दुःख सांगावे किती तरी आता कृपा मूर्ती योगिनी वेगिनी राक्षसांप्रती पुत्र मोह सोडीला म्या. तर मग या महादेवाने सांगितलं की शंकराने सांगितलं हे गोरक्षा आता काय कर म्हणले ह्या राक्षसाला तू संपव, आम्ही आमच्या जी पुत्राच्या साठी मुलासाठी जे आमच्या मनात मोह आहे माया आहे ते आम्ही सोडून दिली, तो मुलगा आता त्याच्यासाठी म्हणजे त्याचं बलिदान देऊ, पण ही राक्षस मात्र तू मारून टाक असं ह्या शंकराने गोरक्षनाथाला म्हटलं. आयसे शिव विष्णू बोलत येरीकडे राक्षस समस्त वीरभद्र पाहुणी झुंजत धनुष्यबाण कवळोनिया. त्यांची इकडं आवाज त्यांचं बोलणं चालू आहे विष्णूचं शंकराचं आणि गोरक्षनाथाचं की काय नाही
ह्याच्यामध्ये वीरभद्र गेला तरी हरकत नाही, पण तू ह्या सगळ्याला म्हणजे सगळ्या राक्षसासनी तू मारून टाक, तुझी ते भस्मची मुठी त्यांच्यावर टाक असं म्हटलं. तर इकडं काय झालं, त्या घनघोर युद्ध चालू आहे त्या राक्षसाचं आणि वीरभद्राचं, आणि मग पुन्हा त्या ठिकाणी काय घडलेलं आहे. आईसे वीरभद्र आणि राक्षस संपूर्ण एकमेकी माजले कंदना, एकीकडे शिव विष्णूंनी स्तुती तुष्टविला गोरक्ष. तर इकडे काय झालं, इकडे युद्ध चालू आहे, ह्यांना काहीच माहित नाही वीरभद्राला किंवा राक्षस समोर आहे, वीरभद्र त्यांच्या सगळं युद्ध खेळतोय. आता एका याच्यासाठी युद्ध खेळायचं नाही, मोठे मोठे बलाढ्य राक्षस त्या ठिकाणी निर्माण झालेत आहे, आणि तिथं त्या ठिकाणी एकटा वीरभद्र त्या राक्षस संकट झुंज खेळतोय, त्या संकट युद्ध खेळतोय अशी परिस्थिती आहे. आणि इकडे काय केलं, शंकराने आणि विष्णूने गोरक्षाची स्तुती केली, त्याला समजावलं, त्याचं हे केलं, आणि नंतर मग पुन्हा गोरक्षनाथ काय करू लागले, तुष्ट होऊन या गोरक्ष जाती वाताकर्षण अल्पयुक्ती, भस्मची मुठी रणकंदना प्रति फेकून या देतसे. मग ह्या विष्णूचं आणि महादेवाचं म्हणणं गोरक्षनाथानं ऐकलं की बाबा वीरभद्र आमचा जाऊ द्या, ही तरी हरकत नाही. मग ह्याने भस्मची मुठी घेतली आणि वाताकर्षण मंत्र म्हटला, आणि त्या वाताकर्षण मंत्राची चिमुटी त्या सैन्यावर आणि त्या राक्षसावर टाकलेली. तेने दानव वीरभद्र सहित मही पडिले निचेष्टित, श्वास श्वास कोंडुनी समस्त प्राण रहित झाले ते. मग आता ही युवती त्या ठिकाणी मंत्रून टाकल्याबरोबर काय झालं, नुसती राक्षसच गेली नाही, त्याबरोबर वीरभद्र बी गेला, बाकीचं सैन्य बी पडलं जमिनीवर, सगळे गेले, त्यांचा श्वासोश्वास नाकी न आला. आता शेवट प्राण जायची वेळ आली, अशी परिस्थिती त्या ठिकाणी त्यांची सगळ्याचीच झालेली आहे. सबळ अस्त्रे वाताकर्षण ठाऊक नव्हती देवदानवा कारण, परिणात पंथी ती येऊन प्रसन्न झाली कृपेने. तर मग हे काय झालं, आतापर्यंत जितके अवतार झाले, जितकेही झाले देवाचेही, सगळी शस्त्रास्त्र त्याला होती, ब्रह्मास्त्र, अमुकास्त्र, तमुकास्त्र, मोठी मोठी वज्रास्त्र, पर्वतास्त्र, पर्जन्यास्त्र, ही जी काय शस्त्र आहेत ती सगळी होती. परंतु ह्याच्यात काय झालं, नवनाथाचा जे अवतार आहे त्या नवनाथाच्या अवतारामध्ये ही वाताकर्षणास्त्र ही मात्र प्रबळ जी अस्त्र आहे ती नवनाथाकडे आले. आणि त्या अस्त्र जे कसं आहे की ते वाताकर्षणास्त्र ही केलं की श्वासच सगळा बंद होतो. म्हणजे कुठल्याही प्राण्याचा, कुठल्याही माणसाचा, राक्षस असो, कोणी असो, त्याचा श्वासच जर ओढून घेतला तर ती काय म्हणजे त्याची ताकदच संपत्ती. आणि अशा अस्त्र ह्या नाथपत्रामध्ये होतं, आणि ते नवीनच अस्त्र ह्यांच्यापाशी आलेलं आहे असं हे ग्रंथकर्ते सांगतात. आसो वीरभद्र आणि दानव समस्त रण निवाले प्रतापवंत, त्यावरी गोरक्ष जल्पोनी आग्नेयास्त्र सकळ केले भस्मतेने. तर मग आता हे वाताकर्षणास्त्र ह्या गोरक्षनाथानं त्यांच्यावर सोडलं. ही सगळं सैन्य काय झालं की मरणाच्या अवस्थेत जमिनीवर पडले, की आता प्राण शेवटची घटका मोजायला लागले. बरं आता ती मरणार तर आहे ती, पण गोरक्षनाथ म्हणला हिला सगळ्याला मारून ही सगळी वास सुटल, घाण सुटल, काय सगळं ही होईल, मग काय करावं. तर मग पुन्हा आग्नेयास्त्र सोडलं. आग्नेयास्त्र सोडल्यामुळे काय झालं, सगळ्याची शरीर जळून गेली त्या ठिकाणी, अग्नीमुळे त्यांची राग झाली. नंतर पुढे काय झालं, यावरी पुढे पंचानन वेष्टिले अतिमोहाने, ते पुढील अध्यायी सकळ कथना श्रोती यांनी ऐकावे. आता कसं असतं बरं का, कुठल्याही परिस्थितीमध्ये एक पर्याय घेतलेला असतो. गोरक्षनाथ काय म्हणला, मी राक्षस मारू, परंतु तुमच्या वीरभद्राला तुम्ही मुकावं लागेल, त्याचा विचार तुम्ही सोडावा लागेल. मग त्यावेळेस ह्या विचार केला होता महादेवानं की जाऊ द्या, एवढ्या राक्षसासाठी आपल्याला कशाला त्रास, आपला वीरभद्र घ्या, बोलताना बोला येतं कोणाला. परंतु प्रत्यक्षात ज्या वेळेस येतंय त्यावेळेस त्या दुःखाचा पारिवार काय कळत नसतो माणसाला, मग पुन्हा कळतं त्यावेळेस. आज ज्यावेळेस ही भस्म झाला वीरभद्र, त्यावेळेस मग मात्र महादेव शिवकारणामध्ये दुःखामध्ये पडलेले आहेत. आणि ती कथा आजच्या अध्यायामध्ये नाही, आता उद्याच्या अध्यायामध्ये, पुढच्या अध्यायामध्ये ग्रंथकर्ते मध्ये तुम्ही ऐकायला मिळेल तुम्हाला. परम साधन योजना चित्ती पाठ थोपटोनी वक्त्या प्रती, भला भला मनवन उक्ती श्रोते करीती तत्कृपे. परम अवधान योजना चित्त वक्ता झाला धोंडी सुता, नरहरी माळू नाम जाता, संत सेवे अनुसरला, स्वास्ती श्री ग्रंथ भक्ती कथा सारा, संबंध गोरक्ष काव्य किमयागार, सदीप सदा परिस्वत भाविक चतुर, त्रयं स्त्रीशत अध्याय गोडा. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की
जय गोपाल कृष्ण भगवान की जय नवनाथ महाराज की जय कुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय हाय की श्री गणेशाय नमः श्री पांडुरंगाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः जय जय रघुत्तमा देवसी प्लवंगमा मुक्तिदाता रक्षक तू दर्या कथा प्रसंग पुढे बोलवी नवरसा प्रसंग जेणे ऐकून या श्रोते अंग अनुभवतील महाराज मागिले अध्यायी करविले बोलणे मचिंद्राचे भूमंडळी शरीर आणून वीरभद्र मारोणी केला भस्म दानवास रणांगणी कथेचं अनुसंधान आताच आपण ऐकलं. सगळे दानव परत जिवंत झाले होते. भगवान श्री विष्णू आणि महादेवांनी गोरक्षाला सांगितलं, म्हणले ही दानव सगळे गुप्त कर, एका एकाला मारणं खूप कठीण आहे म्हणले. आणि त्यावेळेस गोरक्षाने सांगितलं मारतो, पण ह्याच्यामध्ये वीरभद्र सुद्धा मारणार आहे, कारण तो माझ्या बरोबर युद्धाला आलेला आहे. त्यामुळे तुम्ही वीरभद्राची आशा सोडून द्या, सगळे दानव गायब करतो, नाहीतर मग तुमचे तुम्ही अवतार घ्या, मारा, नाहीतर काय करायचे ते करा. महादेवाने सांगितलं तू म्हणशील तसं, मिळाला म्हणून समजतो आम्ही. आणि लगेच वाताकर्षण वायू आकर्षून घेतला, वीरभद्रासहित सगळे दानव मारून टाकले, परत जाळून टाकले. आणि मच्छिंद्राचा जो देह होता तो देह जमिनीवरती आणून दिला महादेवानं. इथपर्यंतची कथा आहे. पाठीमागच्या अध्यायामध्ये इथपर्यंतची कथा झाली. आता पुढं काय झालं ऐका. मागिल्या त्याई करविले बोलणे मच्छिंद्राचे भूमंडळी शरीर आणून वीरभद्र मारून केला भस्म दानवास रणांगणी. तरी आता पुढे कथा वीरभद्र निमाल्या उमाकांता सहज गुणाटोनी चित्त पुत्र मोवे वेष्टीला. आणि पुढे कथेचं अनुसंधान. वीरभद्र मेला, महादेवाचा मुलगा होता, सगळ्या कानांचा नायक होता तो. आणि तो मेल्यामुळे महादेव मोहाने वेष्टून टाकले, मोहामध्ये अडकले आणि वीरभद्रासाठी दुःख करू लागले. मुख वाळोनी झाले म्लान अश्रू लोटले ध्वनी नयनी परिणा बोले काही जटा वेष्टोनी पुत्र मोवे पुंद तसे. खूप दुःख झालं महादेवाला. आपला स्वतःचा मुलगा आपल्या डोळ्यापुढे मेला, आपण काही करू शकलो नाही, म्हणून डोळ्यामधून पाणी वाहू लागलं, रडू लागले महादेवजी. पण कोणाला काही बोलत नव्हते, खाली मान घालून वीरभद्रासाठी दुःख करू लागले. मनात मने हा पोत्रा पुरता द्रर्य लावण्य गात्र विद्या संपन्न सर्व अस्त्र जाणता एक होतासी. महादेवजी दुःख करू लागले, आपल्या मुलाविषयी वीरभद्राविषयी बोलू लागले. हे असणाऱ्या सुपुत्रा, आणि सगळ्या शस्त्रास्त्राचा नायक होता तो, शस्त्रास्त्र विद्यामध्ये प्रवीण होता, तत्पर होता, तरी कसा रणांगणावरती घात झाला तुझा, असं महादेवजी बोलतात. कैसा दैवहीना हातीचे गेले पुत्र निधान काय सोनिया पार गण तया सरसी न पवती. आणि त्यावेळेस महादेवाने विचार केला काय करायचं एवढ्या असणाऱ्या गणासोबत. 60 लक्ष गणासहित उमानात धावला, 60 लाख गण आहेत आपले. आणि काय करायचंय आपल्याला, वीरभद्राचं संरक्षण करता आलं नाही. आपला आवडता एकुलता एक लाडका वीरभद्र रणांगणावरती मेला, एवढ्या गणांना घेऊन काय करायचंय. महादेवजी बोलतात. एक इंदू खगी नसता पार उड्डगन सोनिया विरह व्रता देवी वीरभद्रा विनगन सर्वता हिन तेज वाटती. आकाशामध्ये कितीही चांदणे असू द्या, नक्षत्र असू द्या, फक्त एक चंद्रच नसेल तर बाकीच्या त्या चांदण्याला नक्षत्रांना काय करायचंय. चंद्र असेल तर आकाश शोभिवंत दिसत. तसा आपले 60 लाख गण आहेत, पण एक वीरभद्र नाही, त्यामुळे त्या गणाला शोभा नाही, असं महादेवजी बोलतात. की मयुरा सर्वांगी डोळे परिदेखण्याचे मंदावले बुबळे
देवी वीरभद्रा विनगन विकळे सर्व माते भासती पै. काय करायचंय आता त्या मोराला 1000 डोळे, मोराच्या प्रत्येक अंगाला नयन आहे, डोळे, सर्वांग देखणा मोर आहे, पण त्याला बघितल्यावर बघणाऱ्याच्या डोळ्यामध्ये तेवढी ताकद नाही ना त्या मोराला, बघण्यासाठी डोळे दिपून जातात. तसं असणारा माझा वीरभद्रच राहिला नाही तर बाकीच्या गणाला काय करायचंय? महादेवजी बोलतात की गात्रे सकळ चांगुलपणी अंगी मिळवला लावण्य खाणी परी एक ग्राण गेले सांडोनी सकळ विकळ ती होती. आणि सगळे अवयव सुरक्षित आहेत पण नाकच नसेल तर अवयवाला शरीराला किंमत नाही. तसे वीरभद्र आमचा नाक होता सगळ्या सैन्याचा, तो निघून गेला, बाकीच्या गणाला किंमत नाही. तैसा माझ्या वीरभद्रा बिना सकळ विकळ दिसती गण. हा वीरभद्र माझा प्राण परत्र कैसा गेला सोडून. आणि महादेवजी बोलू लागले तसं माझं सर्वस्व वीरभद्र आहे, तो जर मला सोडून गेला तर काय करायचं आणि कसं जगायचं? म्हणून महादेवजी दुःख करू लागले. आईचे मनोनी मनीच्या मनात पंचानन आरंभळत चिन्हे जानोनी गोरक्षनाथ चित्त माझी कळवळला. आणि अशा प्रकारे महादेवजी खूप रडू लागले, रणांगणावरती दुःख करू लागले वीरभद्रासाठी. गोरक्षानं पाहिलं त्रैलोक्याचा स्वामी आहे महादेव, ब्रह्मांडाचा नायक आहे तो, आणि तो या ठिकाणी रडत बसला. गोरक्षानं पाहिलं गेलं, मनामध्ये कळवळा निर्माण झाला. मनात म्हणे बद्रिकाश्रमाते माते बैसविले दया गुरु नाते ते रात्रंदिवस उमाकांत मदसाठी श्रम पावे. आणि त्यावेळेस गोरक्षांना पाठीमागचं आठवलं, मच्छिंद्रनाथांनी बद्रिकाश्रमामध्ये मला तप करायला बसवलं होतं. त्यावेळेस महादेवांनी अफाट कष्ट माझ्यासाठी घेतलं, माझं संरक्षण केलं, त्याच्यासाठी महादेवांना खूप त्रास पाठीमाग झाला होता असं गोरक्ष बोलतात. माये समान पाळून लळा माता रक्षी देवी बाळा. तरी आईचा स्वामी चित्त कोवळा पुत्र मोहे वेष्टीला गोरक्ष से. मनामध्ये विचार करतात हे आई सारखी आहेत महादेवजी मला. जसं आई आपल्या लेकराचा सांभाळ करते तसं महादेवाने मला जागोजागी सांभाळलेला आहे. महादेवाने लेकरासारखा प्रतिपाळ माझा केलेला आहे, तेवढा मला लढा लावलेला आहे, आणि त्या महादेवाला एवढं दुःख देणं योग्य नाही. गोरक्ष बोलतात तरी म्या उपकार काय हो केला अनिवार. आईचा स्वामी सणविला हर दुःख तुंबळ देवोनी. आणि गोरक्ष मनामध्ये विचार करतात असे असणारे महादेवजी आहेत, आणि त्या महादेवानं माझ्यावरती एवढा उपकार केलेला आहे, आणि मी काय प्रति उपकार त्यांच्यावरती केला, शेवटी त्यांना दुःखच दिला असं गोरक्ष बोलतात. आईचे मनोनी मनीच्या मनात पंचानन रंबळत ती चिन्हे जाणवली गोरक्षनाथ चित्ता माझी कळवळला. आणि अशा प्रकारे महादेवाची अवस्था पाहिली, खूप दुःख करत होते वीरभद्रासाठी. आणि गोरक्षानं पाहिलं, पाठीमागचे महादेवाचे उपकार आठवले, गोरक्ष मनामध्ये कळवळला गेला. मनात म्हणे बद्रिकाश्रमाते माते बैसविले तया गुरुनाथे तै रात्रंदिवस उमाकांत मदसाठी श्रम पावे. माये समान पाळोनी लळा माता रक्षी जेवी बाळा. तरी आयचा स्वामी चित्त कोळा. आईचे मनोनी स्वचितात पाया लागे गोरक्षनाथ म्हणे पुत्र दुःखावरी मोय वेष्टीत चित्त तुमचे झाले की. आणि अशा पद्धतीने गोरक्षांना पाठीमागचं सगळं आठवलं, महादेवाच्या जवळ आले, महादेवाच्या पाया पडले गोरक्षनाथ. आणि गोरक्षनाथ महादेवाला काय विचारतात? करे वीरभद्राचे आता उठवीन पर्यास्ती आणाव्या ओळखून येते राक्षसाचे झाले कंदन राक्षस असती विरविती. आणि त्यावेळेस गोरक्षांनी महादेवाला सांगितलं, महाराज मी वीरभद्राला उठवतो, जिवंत करू शकतो, मी मारले म्हणल्यावर मी जिवंत करू शकतो, तेवढं सामर्थ्य माझ्यापाशी आहे.
पण झालंय असं, इतर राक्षस बी आहेत आणि तुमचा वीरभद्र बी आहे, तुमची गण बी आहे तर राक्षस बी आहे, सगळ्यांना संगच मारलेला आहे. त्याच्यामुळे ही जी तर रणांगणावरती हाड आहे ती ना, ती राक्षसाची बी आहे ती आणि तुमच्या गणांची बी आहे ती. मग तुम्ही वीरभद्राची हाड घेऊन इथं माझ्यापाशी घेऊन या, मी त्याला उठवतो आणि मी जर उठवायचा प्रयत्न केला तर सगळेच पुन्हा जिवंत होतील असं गोरक्ष बोलतात. त्यात वीरभद्राच्या अस्ति मिसळल्या कृपा मूर्ती, म्हणून संशय वाटे चित्ती वीरभद्रा ते उठवावया. आणि गोरक्ष महादेवाला सांगतात, महादेवजी राक्षसांचे आणि वीरभद्रांचे हाड मिक्स झालेले, त्यामुळे आता कोणची आहेत लक्षामध्ये येत नाही. वीरभद्राला उठवण्याच्या प्रयत्नामध्ये जर पुन्हा राक्षस जिवंत झाली तर खूप अवघड होईल, याचं मला जास्त भीती आहे असं गोरक्ष बोलतात. जरी आयशा मिळायल मिळचळल्या नाता, संजीवनी प्रभ जपता, सकळ राक्षस उठतील मागुता, म्हणून चिंता व्यापरी. आणि महाराज मी जर असंच संजीवनी मंत्र म्हटला आणि सोडला तर सगळी राक्षसच जिवंत होतील. तुमच्या एका वीरभद्राला उठवण्यासाठी एवढ्या कोट्यवधी राक्षसाची पाठीमाग युग लुटून गेली. त्रेतायुगामध्ये, द्वापर युगामध्ये, जी द्वापर युगामध्ये काळे वन कबक मारलेली, त्रेतायुगामध्ये रावण कुंभकर्ण मारलेली, कृतयुगामध्ये हिरण्याक्ष हिरण्यकशिपू मारलेली, ही सगळी पुन्हा जिवंत होतेली. म्हणून मी साशंकित झालोय. गोरक्ष बोलतात, आईशे बोलत गोरक्ष जती नीलगिरीव म्हणे कृपा मूर्ती, वीरभद्राच्या सकळ असती ओळखून काढीन मी. अशा प्रकारे गोरक्ष बोलल्यानंतर ना महादेवाने सांगितलं, गोरक्षजी मी वीरभद्रा, शेवटी माझा मुलगा येतो आणि मला माहितीये मी वीरभद्राची जी काही अस्ती आहेत ती या रणांगणामध्ये शोधून तुमच्यापाशी आणतो. माझे गण आहेत जितुले, ते आसनी शेणी भोजनी भले, मग नामिरत झाले काया वाचा बुद्धीने. महादेवाने सांगितलं, माझे जे जेवढे जेवढे माझे गण आहेत इथं आलेले, ते सगळेजण सर्वजण माझं अखंड स्मरण करतायत. कधी कधी नाही, आपण कधी कधी करतो, पण माझे गण अखंड सदा नाम घोष करू हरी कथा, देणे सदा चित्ता समाधान, सदुदित माझं स्मरण करतात. त्याचा परिणाम असा झालेला आहे, त्यांची जी हाड आहेत, अस्थि आहेत, त्या अस्थिमध्ये सुद्धा माझं स्मरण कोंदलेलं आहे. म्हणून मी त्यांची अस्थि उडकून आणतो असं महादेवजी बोलतात. तरी चित्त बुद्धी अंतकरणी वीरभद्र नामी गेला वेष्टोणी, जाग्रत सुसुप्त स्वप्नी वेष्टीला असे मम नामी. म्हणून वीरभद्र जो आहे तो जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती तिन्ही अवस्था आहे आणि तिन्ही अवस्थेमध्ये सुद्धा तो माझं स्मरण अखंड करत होता. त्यामुळे त्याची अस्थि सुद्धा माझं स्मरण करतायत. म्हणून मी वीरभद्राची अस्थि शोधून तुमच्यापाशी आणून देईन महादेवजी सांगतात. आईशे बोलोनिया शंकर रणभूमीत करी संचार, मग ते अस्ति उचलोनिया सत्वर करणी आपुल्या लावितसे. मग अशा प्रकारे महादेवांनी गोरक्षनाथांना सांगितलं, रणांगणामध्ये गेले आणि सगळे हाड उचलून आपल्या कानाला लावू लागले. ऐका, आईशे परिशोधित शोध करिता, वीरभद्र जेथे पडला होता तेथे जावून यावचट असता, हस्ती उचली तयांच्या. आणि अशा प्रकारे महादेवजी प्रत्येकाची अस्थि हाड घेत होते, कानाला लावित होते. ज्या हाडामधून भजन नामस्मरण महादेवाचं ऐकू येत नव्हतं ते फेकून द्यायचे आणि असं करत करत जिथं वीरभद्राच्या अस्थि पडलेल्या होत्या तिथपर्यंत महादेवजी गेले आणि ते अस्थि कानाला लावले. हस्ते उचलोनी करणी लावित, तव त्या अस्ति मंद शब्द करीत, शिव शिव म्हणून शब्द येत, शिव करणी तत्वता. आणि अशा प्रकारे वीरभद्राच्या अस्थि जवळ महादेवजी गेले. ते असणाऱ्या अस्थि कानाला लावल्याबरोबर मंद म्हणजे हळू शांत आवाजामध्ये त्या अस्थीमधून महादेवाचं स्मरण महादेवाने ऐकलं. मग त्या अस्ति पंचानने गोळा केला,
केल्या परीक्षणे जेथे होता गोरक्ष नंदन तेथे आणोनिया ठेविल्या. आणि त्या वीरभद्राच्या सगळ्या अस्थी महादेवाने गोळा केल्या आणि तिथं गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ होते त्यांच्यापाशी आणून ठेवल्या. मग तो विद्यार्णव केसरी भस्मची मुठी ते कवळोनी करी वीरभद्र नामी साचोकारी संजीवनी स्मरणाचे. आणि लगेच ते अस्थी महादेवाने आणल्याबरोबर वीरभद्र गोरक्षनाथाच्या जवळ ठेवल्या. गोरक्षनाथाने हातामध्ये आपल्या झोळीमध्ये हात घातला, भस्म घेतला, संजीवनी मंत्र म्हटला. होता संजीवनीचा प्रयोग पूर्ण वीरभद्र उठला देह धरून म्हणे माझे धनुष्य बाण कोठे आहे सांग की. आणि संजीवनी मंत्राचा पूर्ण प्रयोग झाल्यानंतर ना त्याच्या क्रिया पूर्ण मंत्र व्यवस्थित पठन झाल्यावर ती असणारी भस्माची मोठी त्या हाडांवरती टाकल्याबरोबर वीरभद्र देह धरून उठले. पहिला जसा देह होता ती देह धरून उठले आणि उठल्याबरोबर धनुष्यबाण शोधू लागले. आपल्या पार राक्षस कोटी तितके मारिनाथ जेटी उपरी गोरक्ष यमपुरी शेवटी प्रतापाने धाविन की. वीरभद्र उठल्या उठल्या म्हणू लागला आणा म्हणले माझं धनुष्यबाण. जेवढी सगळ्या राक्षस निर्माण झालेला आहे सगळ्यांना मारतो. त्याच्यानंतर गोरक्षनाथालाही मारतो, यमपुरीला पाठवतो. वीरभद्र बोलू लागला आयसे वीरभद्र बोले वचन करी धरी पंचानन म्हणे बापा तासीन व्यर्थ बोलाचा न करी. आणि अशा प्रकारे लगेच त्यावेळेस त्यांनी सांगितल्यानंतर वीरभद्र उठला, गडबडून बोलू लागला. महादेवाने त्याच्या हाताला धरलं. काय सांगतात मग हृदय कवळोनिया त्या ते सांगितला सकळ वृत्तांत उपरी म्हणे उमाकांत स्नेह नाती धराव. आणि त्या वीरभद्राच्या हाताला महादेवाने धरलं आणि सगळी कथा पाठीमागचं म्हणजे तुला जिवंत केलेलं आहे, तुला मारलं होतं गोरक्षाने, ही सगळी कथा सांगितली. आणि शेवटी महादेवाने सांगितलं बाबा नाथांवरती प्रेम कर, त्यांच्यावरती स्नेह धर, असं महादेवजी वीरभद्रानी वीरभद्र जेटी उभयताची करविली भेटी उपरी म्हणे स्नेह पोटी उभयतानी रक्षावा. आणि लगेच वीरभद्राचा हात घेतला, गोरक्षनाथांच्या हातामध्ये चौरंगीच्या हातामध्ये दिला. महादेवाने सांगितलं एकमेकांवरती प्रीती धरा. उपरे 72 कोटी 84 लक्ष शिवगण प्रतापी मादक्ष हे वायू चक्र असता प्रत्यक्ष उत्तरी गोरक्ष तयासी. आणि लगेच 72 कोटी 84 लाख महादेवाचे गण होते, ते सगळे मेलेले गोरक्षनाथांनी जिवंत मग केले. सकळ समुदाय एक करोड जाते झाले गोरक्ष नमोन येरेकडे राव त्रिविक्रम राज वैभवी गुंतला. आणि इकडे सगळ्यांना उठवून सगळेजण आपापल्या स्थानाला गेले. गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ इकडे शिवालयाच्या दिशेने इकडे येऊ लागले, आपल्या निघाले. इकडे त्रिविक्रम नावाचा राजा, ज्या राजाच्या शरीरामध्ये मच्छिंद्रांचा आत्मा होता, तो संसारामध्ये गुंतलेला होता. काय झालं गोरक्षा सकळ शिव माधू संरक्षण करी शिवालयास तो त्रिविक्रम राव दर्शनास अकस्मात पातळ. आणि इकडे गोरक्षानं ते असणाऱ्या मच्छिंद्राचे शरीर आणलं, त्या शिवालयामध्ये गुहेमध्ये का गाभाऱ्यामध्ये ठेवलं आणि त्याचं रक्षण करू लागले. त्रिविक्रम राजा रोजच्या प्रमाणे आपलं महादेवाच्या दर्शनासाठी आला. काय झालं राव देखता गोरक्षाशी प्रेमे मिठी घाली गिरवेसी निकट बैसवणी त्याची सर्व वृत्तांत विचारी. आणि त्रिविक्रम राजा आला, गोरक्षाला बघितलं, गोरक्षाच्या असणाऱ्या कंठाला मिठी मारली, आलिंगन दिला आणि सगळा वृत्तांत त्रिविक्रम विचारला. सेवाचा जो झाला वृत्तांत तो सकळ त्या ते केला श्रुत होताची तळमळ विचितात मच्छिंद्राच्या लागली. आणि ते असणाऱ्या मच्छिंद्राच्या शरीराचा राणीनं जी प्रताप पाठीमाग केलेला होता ती सगळी कथा
गोरक्षाने त्रिविक्रमाला सांगितली. त्यावेळेस त्रिविक्रमाच्या हृदयामध्ये जो मच्छिंद्र होता आत्मा, त्यांना चिंता वाटले. मग गोरक्षाशी बोले वचन, धैर्य धरावे काही दिन, धर्मनाथा ते राजा सन देऊन येतो लग भगे. आणि लगेच त्रिविक्रमानं ते असणाऱ्या गोरक्षनाथांना सांगितलं, गोरक्षा काही दिवस थोडा इथं थांबा, मी असणारा धर्मनाथ मुलगा आहे, त्याला आता राजगादीवरती बसवतो, पुन्हा मी तुमच्या आईसे बोलून या प्रजानाथ स्वगृहाला त्वरित त्वरित बोलावून या मंत्री का ते विचारा ते घडविले. आणि लगेच असं गोरक्षनाथाला सांगितलं. त्रिविक्रम आपल्या असणाऱ्या इकडे राज्यामध्ये आले, सिंहासनावरती बसले, मंत्रिमंडळाला बोलवलं. काय सांगता? मग पाहून या उत्तम दिन मईचे राव घेतले बोलावून, राजपदी स्वास्ते अभिषेक करून धर्मनाथ स्थापिला. आणि लगेच असणाऱ्या मच्छिंद्र त्या असणाऱ्या त्रिविक्रम राजानं देशोदेशी मधल्या सगळ्या राजांना बोलवलं आणि धर्मनाथाला राजगादीवरती पुरलं. याच काशी देवोनी अपार धने आणि मुपाला दिदले भूषणे, परमस्ने बोलवून बंदीजन सोडविले. आणि त्रिविक्रम राजानं त्या असणाऱ्या धर्मनाथाला राजगादी दिली. कुठल्या गावामधले होते हे? प्रयागचे होते. प्रयागचा असणारा राजा त्रिविक्रम होता आणि त्या प्रयागचं राज्य त्यांच्या स्वाधीन केलं. जी बंदिवासामध्ये होते ते मुक्त केले. ऐका, या सई लोटला एक मास रावते विक्रम आपल्या मंदिरास खास, देश अंडोनिया शिवालयास तक्षणी पातळा. आणि लगेच त्रिविक्रम राजा ह्या सगळ्या गोष्टीला 1 महिना झाला. 1 महिनाभर त्रिविक्रम तिथं राहिले, महादेवाच्या मंदिरामध्ये गेले आणि आपापल्या मच्छिंद्राच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि त्रिविक्रम येरीकडे रेवती सती सहज गेली राज सरदा प्रती, म्हणे महाराजा येनपती अजून का हो दिदला ती. आणि इकडं त्या असणारी रेवती महादेवाच्या दर्शनाला गेलेली होती. त्रिविक्रम राजा झोपलेला होता त्यांच्या घरामध्ये. काय चुकायला आणि लगेच रेवती महागारे आले, म्हणले महाराज सूर्य कुठं आहे, पहाटे उठणार आहे, आज अजून कसं काय उठले नाही का, असं रेवती बोलली. ते न बोले काही, मग हालवणे पाये स्वहस्त प्रवाही, तव ते प्रत मिरवले देई, पाहुनी शोका वही वाटे. आणि त्या रेवतीनं हाका मारल्या आधी त्रिविक्रमाला. त्रिविक्रम काहीच बोलला नाही, पुन्हा असं हलवलं, महाराज उठा. रेवती स्वक करिता तुंबळ, कोणी धावला धर्मनाथ बाळ, मंत्री प्रजा सेवक सकळ, हंबडा भाऊ उठला. आणि त्रिविक्रम राजा मेला हे समजल्यानंतर रेवतीनं अफाट दुःख करायला सुरुवात केली. रेवतीचा आवाज ऐकून धर्मनाथ धावला, मंत्रिमंडळ सगळं त्या असणाऱ्या राजसदनाकडे धावलं. व्रतांत शिवालयासी जनमुखे आला गोरक्षा पाशी, मग सिद्ध करणी भस्माची मोठीशी संजीवनी प्रयोजी. आणि ही सगळी वार्ता गोरक्षनाथाच्या कानावरती गेली की त्रिविक्रम राजा मरण पावला. गोरक्षनाथानं ओळखलं आता त्रिविक्रम मेला. इकडे लगेच असणारा मच्छिंद्राचं जे शरीर आणलं, तुकडे तुकडे केलेली होती, ती सगळं तुकडे एकमेकाला जोडवले आणि संजीवनी मास प्रयोजिता देह संगीन झाला त्वरित, संगीन होता मच्छिंद्रनाथ सभय पावला रिगावया. आणि लगेच त्यावेळेस त्या गोरक्षानं मच्छिंद्राचा देह आणला, सगळे हाड प्रत्येक अवयवाला जोडला, संजीवनी मंत्र म्हटला आणि तीच संधी मच्छिंद्रनाथाला भेटली आणि त्या संचार होता उठून बैसला चरण लागत, येरीकडे राव प्रेत मशान वाटिके आणले. आणि इकडं लगेच एका क्षणाच्या आतमध्ये मच्छिंद्र आपापल्या देहामध्ये प्रवेश केला, उठून बसले आणि त्रिविक्रमाचं प्रेत मसन वाट्यात आणलं. प्रेत आणले मशानी त्रिवर्ग पावया निघाले मुनी, त्वरेवतीने दृष्टी पाहुणी स्वद आणविला तयाचा. आणि लगेच त्यावेळेस ते असणाऱ्या त्रिविक्रमाचं प्रेत तिथं स्मशानभूमीमध्ये आणलं. त्याला बघण्यासाठी ही त्रिवर्ग म्हणजे मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ
तिघ जण आलेले होते. रेवतीने ह्यांच्याकडे बघितलं, काय विचार करते. करुणे रायाचे हे धन स्नान गेले सकळ जन परी धर्मराज दारुण शोक करी अद्भुत पै. आणि इकडे राजाचं दहन केलं, त्याचं असणारं दहन करून स्नान करून सगळेजण आपापल्या घरला गेले. पण धर्मनाथ मुलगा होता आणि त्याच्यामुळं पिता गेल्यामुळे त्याला खूप दुःख झालं, रडू लागला. शोक करी तरी कैसा सोडून प्राणाचा भरवस लोक बाद बोधिता नये भास आरंभळताचे आक्रोशे. आणि धर्मनाथ एवढं दुःख करू लागला, एवढं दुःख करू लागला. लोक समजावून सांगत होते तरी ऐकत नव्हता. स्वतःचा प्राण जाण्याची वेळ आली तरी सुद्धा दुर्घट दुःख तो धर्मनाथ करू लागला. उत्तर क्रिया झाली उपरी न राहे रुदन तयाचे परी अन्न पाणी वर्जोनी शरीरी प्राण देऊ म्हणत असे. आणि धर्मनाथाला एवढं दुःख झालं, त्या असणाऱ्या त्रिविक्रमाचा 3रा झाला, 10वा झाला, 13वा झाला, सगळ्या उत्तर क्रिया झाल्या तरी धर्मनाथ रडत होता. आणि त्याने विचार केला, मा पप्पा बरोबर मी सुद्धा जगणार नाही. प्राण देण्याच्या गोष्टी धर्मनाथ करत होता. मग मायेचा मोह अत्यंत त्या देवाने परम एकांतात म्हणे बाळ शोक का व्यर्थ पितया करीतो. आणि रेवतीने बघितलं, धर्मनाथ आपलं लेकरू आहे, जास्त रडायला लागलंय, रडण्यानं काहीतरी ह्याला होईल म्हणून रेवतीने त्याच्या हाताला धरलं, एकांतामध्ये नेलं, सांगितलं बाळा एवढं रडू नको असं रेवती सांगतात. तरी आता बाळा तुझा पिता चिरंजीव आहे महिवरुता प्रत्यक्ष जावोनी शिवालयात निज दृष्टी विलोकी. आणि धर्मनाथाला रेवती सांगू लागली, बाबा तू त्रिविक्रम मेला, तू मेला, पण तुझा जो वडील आहे तो वडील चिरंजीव आहे, त्याला कधीही मरण नाही. तुला बघायचंय का? त्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन बघ. रेवती सांगू लागली, पित्याचे मचिंद्र नाम चिरंजीव आहे उत्तम उत्तम ऐसे ऐकता राजो उत्तम पिता कैसा म्हणत असे. आणि लगेच रेवतीने सांगितलं, महादेवाच्या मंदिरामध्ये जा, तिथं मचिंद्र आहे आणि तो तुझा वडील आहे. त्यावेळेस असं रेवतीने सांगितल्यानंतर ना धर्मनाथाने विचारलं, म्हणले ती मचिंद्रनाथ वडील कस काय लागते त्याची कथा रेवती सांगू लागली. मग प्रवेशादी सकळ वार्ता सांगती झाली निज सुता धर्मराया ऐकोनी तत्वता तुष्ट झाला शरीराते. आणि त्यावेळेस त्या त्रिविक्रमाच्या म्हणजे 12 वर्षापूर्वीची गोष्ट, त्रिविक्रम राजा मेलेला होता आणि तेव्हापासूनची सगळी कथा रेवतीने सांगितली. त्या त्रिविक्रम राजाच्या शरीरामध्ये मचिंद्राने प्रवेश केला होता, त्या त्रिविक्रमाला जिवंत केलं. शरीर त्रिविक्रमाचं होतं पण त्याच्यामध्ये आत्मा मचिंद्राचा होता, अशी कथा सांगितली. धर्मनाथाला आनंद वाटला. मग शीघ्र घेऊन या कटक वार शिवालय आला ती सत्वर भावे नमोनीनाथ मचिंद्र शिवक सनी वाहिला. आणि लगेचच त्या ठिकाणी ते आले बरोबर लगेच धर्मनाथाला आनंद वाटला. सगळं सैन्य रथ घेतले, महादेवाच्या मंदिराकडे गेले, मचिंद्राला घेतला, आपल्या राज्यात घेऊन आले. देवोनी आपुले राज भवनी सेवा करीत से प्रीती करोनी मग तो एक संवत्सर येते रावोनी पुढे तीर्था चालिला. आणि अशा पद्धतीने लगेच ते असणाऱ्या धर्मनाथानं आणल्याबरोबर आपल्या असणाऱ्या राजवाड्यामध्ये आणलं. 1 वर्षभर मचिंद्रनाथ गोरक्षनाथ तिथं राहिले आणि 1 वर्षानं तीर्थासाठी निघाले. परिधर्म नाथ परम झाला शोकानुकूलित म्हणे ताता तव सांगाते मी तीर्था येतो की. आणि अशा पद्धतीने खूप दुःख करू लागला. त्यावेळेस ते असणारे धर्मनाथ मचिंद्राला बोलू लागले, महाराज म्हणले तुमच्या बरोबर मी सुद्धा तीर्थाटन करायला येतो. परी बोले मचिंद्रनाथ बाळ 12 वर्षी येऊ येत मग जोग देऊ गोरक्षा हात
तुला आम्ही आमच्या बरोबरीला घेऊन जातो असं मच्छिंद्रनाथ आता सांगतात. रेवतीची सेवा करून भोगी आपुले राजासन जेथे रेवती तेथे माझा प्राण माझा सेहो बाळका. आणि त्यावेळेस त्या असणाऱ्या मच्छिंद्रांनी धर्मनाथाला सांगितलं रेवतीची सेवा कर, रेवती तुझी आई आहे आणि रेवती पशीच माझा प्राण आहे, त्याच्यामुळे तिची सेवा कर, तिची सेवा केली की मला आनंद होईल असं मच्छिंद्रनाथ तिची सांगतात. सेवा केली आणि संतुष्ट रेवतीची सेवा करून भोगी आपुले राजासन जेथे रेवती तेथे प्राण माझा. आणि त्यांनी सांगितलं जिथं असणाऱ्या रेवतीचा तू असणारा तिचा सांभाळ कर, तिला आनंदी ठेव, त्याच्यामुळं तिला आनंद ठेवलं मला आनंद होईल असं मच्छिंद्रनाथ वाघाचे ताटणी ब्रह्मन करते यवनी पवचले गोदा तटी दामा नगर कानन पोटी यवनिया पोचले. आणि तिथून त्याही तिघजण निघाले, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ. तिघही तीर्थ करत करत का गोदा तटीच्या किनाऱ्याला आले. तिथे एक गाव लागलं आणि गाव लागल्याबरोबर गोरक्षनाथांना आठवलं ग्राम नाम ऐकून या कानी गोरक्षाचे अंत करणी स्मरण झाले करसी धर्मी माणिक नामी कसीचे. आणि ते असणारं गाव आठवल्यानंतर ना गाव दिसल्यावर गोरक्षनाथांना आठवलं ही माणिक नावाचा शेतकरी या गावात होता आणि ह्याच्यापाशी आपण जेवण केलेलं होतं, हे ना आपल्याला उलट बोलत होत, ते नीट बोलत बी नव्हतं, पण जाऊ द्या आता. आणि ह्याला आपण एक काम सांगितलं होतं, ह्याला आपण मागितलेलं होतं मागणं, मग ती माणिक शेतकऱ्याची काय अवस्था आहे बघू असं गोरक्ष बोलतात. मग मच्छिंद्राचे सांगे समस्त अडभंग भेटला एकतेत मी प्रसन्न होता पुलियाची ते काही वरण घेतो. आणि मग गोरक्षनाथांनी मच्छिंद्राला सांगितलं, म्हणजे ह्या गावामध्ये मला एक अडभंग भेटलेला होता, म्हणजे अडाणी व्यक्ती भेटलेला होता आणि तो उलट प्रति उत्तराला उत्तर देत होता, उलट बोलत होता, नीट बोलत नव्हता. अडाणी व्यक्ती जसं बोलावं तशा पद्धतीने तो बोलत होता. बरं मी काय माग म्हटलं तर ती मागतही नव्हता, आम्हालाच म्हणायला लागला पोटासाठी हिंडतावून तुमच्याकडे काय आहे असं मला आडवं बोलत होता. अशी त्या माणिका नावा शेतकऱ्याची गोष्ट गोरक्षनाथ सांगतात. मग मुळापासून तयाचे कथन मच्छिंद्र केले निवेदन मच्छिंद्र ऐकून या वर्तमान म्हणे पुन्हा आता पाहावा. आणि मग मुळापासून जेवण दिल्यापासून त्या शेतकऱ्याची सगळी कथा गोरक्षानं मच्छिंद्रनाथाला सांगितली. मच्छिंद्रानं ऐकून घेतली आणि मच्छिंद्र म्हणले चल त्या शेतामध्ये ती माणिक नावाच्या शेतकऱ्याची अवस्था आपण त्याला एकदा बघू असं मच्छिंद्र बोलतात. वाघ शेत सुमार धरून चाली चालत आले त्रिवर्ग पाऊली तो माणिक नामे निश्चय बळी काष्टा समान देखीला. आणि मच्छिंद्राच्या सांगण्यावरनं गोरक्षनाथ चौरंगीनाथ त्या शेताचा सुमार म्हणजे शेताचा मार्ग धरून निघाले. त्या शेतामध्ये गेल्यानंतर माणिक नावाचा शेतकरी पाहिला, लाकडासारखा वाळून गेलेला त्यांना दिसला. मवळे विराजे बेष्टना बाबऱ्या रुळती मई करण नके जुळमट गेली होऊन मांस दिसेना तिळ भरी. आणि त्याला पाहिलं तर डोक्यावरती मवळी घेऊन तो तसाच उभा होता गोरक्षनाथ गेल्यापासून. आणि सगळ्या असणाऱ्या अंगावरती वारूळ तयार झालेलं होतं, नखे सगळे असणारी कुजून गेलेली होती, शरीर सगळं वाढून गेलेलं होतं, हाडमांस रक्त सगळं आटून गेलेलं होतं. वाचा. आज ते त्वचा झाली एका पोट झाले प्रष्टी स्थायिक दृष्टी लावून या देख मंत्र जप करीतसे. आणि त्याची अवस्था सगळी त्वचा हाड सगळं एक झालेलं होतं, रक्त आटून गेलेलं होतं, पाठ आणि पोट सगळं एक झालेलं होतं आणि दृष्टी एकटक लावून राम नामाचं स्मरण करत उभा राहिलेला ते शेतकऱ्याला आयशी पाहता तपाकृती गोरच्या धन्या मरे चिती मग नमोनी मच्छिंद्रा प्रति अडवंग हाची म्हणतसे. आणि अशा प्रकारे तप गोरक्षनाथाने पाहिल्याबरोबर लगेच मच्छिंद्रनाथाकडे आले, म्हणले हाच तो अडभंग आहे.
अडाणी व्यक्ती हा तोच आहे जो मला भेटला होता असं गोरक्ष सांग. मग निकट येवनिया त्रिवर्ग जन बोलते झाले तया कारण म्हणती आता तपोधन पूर्ण तप करी कारे. आणि लगेच ते असणारे त्रिवर्ग गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ चौरंगीनाथ त्या असणाऱ्या माणिक शेतकऱ्याच्या जवळ आल्यानंतर न सांगू लागले आता बास परिपूर्ण झालं तुझं तप असं बोलता. येरू वचन त्या देत तुमचे यात काय जात करुणी आपुला सुध पंत गमन करावे येथोनिया. आणि ती तरी मी वाकडच बोलू लागलं उलटच बोलू लागलं ह्या तिघांना. त्यांनी विचारलं आता तुझं तप पूर्ण झालंय. ते म्हणले तुम्हाला बोलाय काय जातंय आलेल्या मार्गाने जावा की म्हणले माझं तप पूर्ण हुआ जे जे बोले मच्छिंद्रनाथ तया वाकडेपणे उत्तर देत मग गोरक्ष म्हणे मच्छिंद्रा ते हाडभंग से महाराजा. आणि मच्छिंद्रनाथ जसं बोलत होते तसं वाकडं उत्तर ही व्यक्ती देत होता. त्यावेळेस गोरक्षनाथाने सांगितलं महाराज तुम्ही बाजूला व्हा तुमचं काम नाही म्हणले ह्याला सरळ मीच करतो म्हणले कारण अडभंग आहे. आडाने आपण जसं बोललो तसं ती वाकडं बोलतय. मला मी सुरुवातीला असंच बोललं होतं असं गोरक्ष बोलतात. करियाचे हित युक्तीने करीतो पैसा स्वस्त मग तरुछाये निकट तेत मच्छिंद्र जावोनी बैसला. आणि त्यावेळेस गोरक्षाने सांगितलं ह्याचं हित करतो मी ती तुम्हाला जमणार नाही तुम्ही तिकडे झाडाखाली लांब बसा म्हणले. मी याला वाकडे बोलून उलट सुलट बोलून ह्याचं हिताचं बघतो असं म्हणून हे दोघ जण झाडाखाली बसायला गेले. चौरंगी आणि मच्छिंद्रनाथ गोरक्षाची मौज पात गोरक्ष जावोनी पैतेत म्हणतसे. आणि ती असणारे चौरंगीनाथ मच्छिंद्रनाथ लांब झाडाखाली जाऊन बसले आणि गोरक्षनाथ काय करतोय त्या असणाऱ्या अडभंगासोबत त्या माणिक शेतकऱ्याबरोबर काय बोलतोय हे लांबून दोघ जण पाहू लागले. मनोनिया वाणी म्हणे आयसा मैते तुझ्या स्वामी आम्ही देखील नाही नयनी तपो निधी आगळा येऊ. आणि गोरक्षानं बोलायला सुरुवात केली त्या व्यक्तीची स्तुती करू लागले त्या माणिकची. काय तप केलंय म्हणले तुम्ही एवढा असणार उभा राहून तुमच्यासारखा तपस्वी जगामध्ये कुठंच दिसला नाही. एवढं तुम्ही दमदार ती ब्रह्मदेवाला सुद्धा जमत नाही असं तप तुम्ही केलंय. गोरक्ष त्या माणिक शेतकऱ्याला समुद्रावलायांकित प्रथवी पाहिली आहे समस्त बरे आयसा तपोनाथ देखिला नाही निज दृष्टी. आणि गोरक्ष ते असणाऱ्या अडभंगाला म्हणू लागले अरे बाबा मी संपूर्ण समुद्र वलयांकित संपूर्ण पृथ्वीवरती फिरलो पण तुझ्यासारखा तप करणारा व्यक्तीच मला कोणी दिसला नाही असं गोरक्ष आयसा स्वामी योगमुनी याचा अनुग्रह घ्यावा कोणी गुरु झाली आयसा प्राणी दैव अपार मिरवतसे. आणि गोरक्षाला माहिती होतं ह्याला सरळ बोलले की उलट बोलतय आजपर्यंत कधीही सरळ कुणाला बोललेलं नाही. म्हणून गोरक्षनाथ म्हणू लागले काय महाराज आहे तुम्ही अहो तुमचा अनुग्रह घेण्यासाठी भाग्य लागते हो. तुमचा हात मस्तकावरती ठेवण्यासाठी तुमचा अनुग्रह घेण्यासाठी त्याला कितीतरी पुण्य लागतंय. सोप आहे का ते तुमचा शिष्य व्हायला कितीतरी जन्माचं पुण्य लागतंय असं गोरक्ष बोलतात. तरी आता सो कैसे गुरु करावा पणास आयसे चिंतोनी बोले त्यास प्रज्ञावंत महाराजा. आणि गोरक्षनाथाने सांगितलं हे बघा महाराज म्हणले आता काय करा तुम्ही मला अनुग्रह द्या म्हणले. मला तुमच्यासारखा गुरु पाहिजे तुम्ही मला शिष्य बनवा आणि तुमचा अनुग्रह मला द्या असं गोरक्ष त्या अडभंगाला बोलतात. म्हणे स्वामी कृपा करो मग अनुग्रही गुरु होऊन आयसे बोलणे ऐकून अडभंग म्हणे तयासी. आणि लगेच असणारे गोरक्ष बोलू लागले हे बघा स्वामी तुमच्या पाया पडतो मला अनुग्रह द्या तुमचा कृपा हस्त माझ्या डोक्यावरती ठेवा
असं गोरक्ष त्या आडभंगाला बोलल्यानंतर ना आडभंग काय बोलतात? बेटा एवढा थोर झाला अद्याप अक्कल नाही आला गुरु करो म्हणतो आम्हाला मूर्खपणी आगळा. आणि त्यावेळेस ते असणार आडभंग बोलू लागलं. म्हणलं काय रे मोठा झाला काय? म्हणले मला त्या ठिकाणी असणारा गुरु करून बघतोय म्हणजे मला तू असणारा गुरु करून घेण्यापेक्षा कर्ण लागत गोरक्षानी मग मधला गुरु पाशी तरी तुझी का भेट्या होईनासी मदसी ऐसे म्हणता स्वकरणासी कयामुखी लावितसे. आणि आडभंगाने सांगितलं मला गुरु करून घेण्यापेक्षा असं कर म्हणले तूच माझा गुरु हो. मला गुरु करून घेण्यापेक्षा तूच म्हणले माझा गुरु हो. आणि हीच गोरक्षाला अपेक्षित होतं. लगेच गोरक्ष त्याच्या जवळ गेले कानापाशी आणि काय सांग कर्ण लागता गोरक्षाननी सज्ञान मंत्र ब्रह्म खानी परम कृपे करणी फुंकोनी सनात केला गोरक्षांना माहिती होतं ही उलट बोलणार आहे. आपण ह्याला गुरु करायचं म्हटलं की ही बरोबर आपल्याला गुरु करून घेईल. म्हणून लगेच त्यानं सांगितलं तुम्हाला मी गुरु होण्यापेक्षा मलाच अनुग्रह द्या. असं बोलल्याबरोबर गोरक्ष त्याच्या कानाजवळ गेले. त्याच्या कानामध्ये ब्रह्म मंत्र दिला आणि ती मंत्राचा उच्चार कानावर पडल्याबरोबर मंत्र पडता कर्णपुटी त्रैलोक्याची आली दृष्टी स्थावर जंगमा एक थाटी ब्रह्मरूप भासले. आणि गोरक्षनाथांचा मंत्र कानावरती पडल्याबरोबर त्याला एवढी त्या ठिकाणी दृष्टी आली संपूर्ण ब्रह्मांड ब्रह्मरूप दिसू लागलं. आणि अशी अवस्था त्या माणिक शेतकऱ्याची सकल ज्ञान झाला बृहस्पती समान मग सांडोनी आपले तप साधन गोरक्षाचरणी लागला. मग अर्थार्थी सगळं ज्ञानाची प्राप्ती झाली. आणि एवढा ज्ञानी झाला बृहस्पती समान देवगुरु बृहस्पती सारखा ज्ञानी तो असणारा आडभंग झाला. मग आपलं तप सोडून दिलं. गोरक्षाच्या शक्ती प्रगणी बाळील चर्ची सांग तेने करोनी हा सर्वांग शक्तिवान मिरवले. गोरक्षाने आपल्या असणाऱ्या झोळीमधली भस्माची मोठी काढली त्याच्या सर्वांगाला लावली. सर्वांग त्याचं वाळून गेलेलं होतं काळी सारखं झालेलं होतं. रक्त मांस सगळं आटून गेलेलं होतं. ते परत त्याला शक्ती रूप प्राप्त झालं. शीघ्र तयाचा हस्त वृक्ष खाली आणि नाथ म्हणे महाराजा कृपावंत आडभंग हाची ओळखावा. लगेच त्या असणाऱ्या माणिक शेतकऱ्याचा आडभंगाचा हात धरला. ज्या झाडाखाली चौरंगीनाथ मच्छिंद्रनाथ बसले होते त्याच असणाऱ्या आडभंगाला तिथं नेलं. आणि आडभंगीनाथ हाच आहे असं मच्छिंद्र बोले मच्छिंद्र मुनी आडभंगा ते आडभंग नामी पाचारावे सर्व येतो आणि साधुकपणी या वाटत असे. आणि त्यावेळेस लगेच मच्छिंद्रांनी सांगितलं आडभंग आहे म्हणून आता याला आडभंगनाथ. इथून सगळ्यांनी नाव बोलवायचं याला. आणि याला 84 जी काही सिद्ध आहेत 9 नाथ वेगळे आणि 84 नाथ वेगळे. 84 नाथ मध्ये सिद्ध आहे. आणि 84 नाथामध्ये 9 नाथ सोडून 84 सिद्धामध्ये हे असणाऱ्या आडभंगाची गंती होईल. मच्छिंद्र बोलतात गावच म्हणे गोरक्षे त्याच नाथ दीक्षा दिदली खास मग शीघ्र येऊन व्यासंगास त्रिता लागी जातसे. आणि अशा पद्धतीने गोरक्षांनी सांगितलं त्या माणिक शेतकऱ्याचं हित केलं. नाथ संप्रदायामध्ये आणलं आणि 84 सिद्धामध्ये त्याचा समावेश केला. आणि आडभंग नाथ म्हणून त्याला असणाऱ्या नाथ संप्रदायामध्ये खेचून घेतला अनुग्रह दिला. आणि पुढे तीर्थाटनासाठी ती गजन निघाले. मार्गी जाता सद्विद्येशी सकळ तेव्हा पूर्ण अभ्यासी आपल्या समान शस्त्रास्त्रेशी आडभंग तो मिळवला. आणि मग
जात असताना मार्गामध्ये रस्त्याने जात असताना सगळा अभ्यास शस्त्र अस्त्र विद्यामध्ये अडबंगाला पारंगत केलं आणि जेवढी शक्ती गोरक्षनाथाकडे आहे तेवढीच त्या अडबंगाला प्राप्त झाले. आसवायचे चारी जन द्वादश वर्षे तीर्थाटन करोनी पुन्हा प्रयागा कारण चारी सूर्य पातले. आणि अशा पद्धतीने पुन्हा ही 14 जण सगळे तीर्थ करून पुन्हा 12 वर्षानंतर प्रयागला आले. जिथं त्रिविक्रमाचं राज्य होतं, धर्मनाथ जिथं होता, रेवती धर्मनाथ ज्या राज्यामध्ये राहत होते त्या प्रयागमध्ये 14 जण पुन्हा त्या ठिकाणी आले 12 वर्षानंतर. आता या धर्मनाथाला घेऊन मच्छिंद्रनाथ जातील, त्याला अनुग्रह देतील आणि त्या धर्मनाथाला सुद्धा ह्या 84 सिद्धामध्ये आणून ठेवतील. सुंदर कथा उद्याच्या प्रसंगामध्ये ऐका. पुंडलिक वरदाय श्री ज्ञानदेव तुकाराम